नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा चौथी पेपर 1 मधील गणित या विषयाला असणारा भारांश पाहणार आहोत. गणित या विषयाची तयारी करत असताना आपणास कोणते घटक व कोणते उपघटक आहेत व कोणते घटक उपघटक हे किती गुणासाठी व किती प्रश्न या घटक उपघटकावर येणार आहेत ते माहिती असणे गरजेचे आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपणास गणित विषयामधील कोणत्या घटकावर व उपघटकावर किती व कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पेपर 1 मध्ये मराठी व गणित असे 2 विषय असणार आहेत. आपणास ठाऊकच आहे की प्रथम भाषा मराठीवर 25 प्रश्न हे 50 गुणासाठी असतात, तर गणित या विषयावर 50 प्रश्न हे 100 गुणासाठी असतात. म्हणजेच आपणास गणित विषयासाठी 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता हे प्रश्न कोणत्या घटक व उपघटकावर आहेत ते आपण पाहूयात. तर प्रथमतः घटक संख्याज्ञान हा असून त्यामधील जे उपघटक आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे वाचन व लेखन. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजेच इंग्रजी अंकांचा व संख्यांचा वापर, वाचन व लेखन यावर आधारित प्रश्न. तर दुसरा उपघटक आहे 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. म्हणजे येतात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत हे विद्यार्थ्यांना 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन येणे अपेक्षित आहे व त्यावरच आधारित प्रश्न हे स्कॉलरशिप परीक्षेत विचारले जातील. तिसरा उपघटक आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या, संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम, तुलना, 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न. तर 7वा उपघटक आहे सम, विषम संख्या. 8वा उपघटक आहे 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या इत्यादी उपघटक हे संख्याज्ञान या घटकावर आधारित असणार आहेत. तर या संख्याज्ञानाला 16% भारांश देण्यात आलेला आहे. आता 16% म्हणजेच 8 प्रश्न या संख्याज्ञानावर आधारित असणार आहेत. 8 प्रश्न म्हणजेच 16 गुण हे संख्याज्ञानाला असणार आहेत. तर याचा विचार करून आपणास या घटक व उपघटकाची तयारी करावयाची आहे. यानंतर दुसरा घटक हा संख्यावरील क्रिया हा असून यामध्ये जे उपघटक आहेत त्यातला पहिला उपघटक हा बेरीज, 5 अंकी संख्यापर्यंतची हाच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे, वजाबाकी, 5 अंकी संख्यापर्यंत हाच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, गुणाकार, 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यापर्यंत आणि शाब्दिक उदाहरणे. चौथा उपघटक आहे भागाकार, 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यापर्यंत, शाब्दिक उदाहरणे. असा 20% भारांश हा या घटक व उपघटकावर असणार आहे. म्हणजे संख्यावरील क्रिया या घटकास 10 प्रश्न हे परीक्षेत येतील. 10 प्रश्न म्हणजेच 20 गुणासाठी हा घटक व उपघटक असणार आहे. यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजेच अपूर्णांक. अपूर्णांक या घटकामध्ये अपूर्णांकांचे अर्थ, वाचन व लेखन हा पहिला उपघटक असून दुसरा उपघटक व्यावहारिक अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम. तिसरा उपघटक हा अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तुलना व परस्पर रूपांतर इत्यादी उपघटक असणार आहेत. हा घटक व उपघटक 12% भारांशसाठी असून
यावर 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर 6 प्रश्नासाठी अपूर्णांक या घटकाची आपणास तयारी करावी लागेल. 6 प्रश्न हे 12 गुणासाठी असणार आहेत. यानंतर चौथा जो उपघटक आहे मापन व महत्त्व मापन, यामध्ये जे उपघटक आहेत ते आहेत लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे हे मापनावर असतील. तर दुसरा उपघटक आहे कालमापन. कालमापन यामध्ये घड्याळ, मध्यान्हपूर्व, मध्यान्ह उत्तर, तास, मिनिटे, परस्पर रूपांतर. तर तिसरा उपघटक आहे दिनदर्शिका व चौथा उपघटक कागदमापन. पाचवा उपघटक नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरणे इत्यादी सर्व हे उपघटक मापन व महत्त्वमापन या उपघटकामध्ये असतील. याला 20% भारांश असून या घटकावर 10 प्रश्न हे 20 गुणासाठी विचारले जातील. यानंतर पाचवा जो घटक आहे तो आकृतीबंध. यामधील उपघटक हा भौमितिक आकार, दुसरा उपघटक संख्या व तिसरा उपघटक विविध मुक्त हस्त आकृत्या. या आकृतीबंध घटकासाठी 8% भारांश असून 4 प्रश्न याच्यावर विचारले जातील. हे 4 प्रश्न 8 गुणासाठी असतील. यानंतर 6वा घटक हा भूमिती असून यामध्ये कोन व त्यांचे प्रकार, त्यामध्ये काटकोन, लघुकोन, विशाल कोन हे उपघटक असतील. तर दुसरा उपघटक हा सममिती, तिसरा उपघटक शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत, चौथा उपघटक वर्तुळ, वर्तुळामधील त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड म्हणजेच परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग हे वर्तुळ या उपघटकामध्ये असतील. तसेच 5वा उपघटक परिमितीमध्ये त्रिकोण, आयत, चौरस यांची परिमिती असेल. तर 6वा उपघटक हा क्षेत्रफळ असून आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळाची उदाहरणे विचारली जातील. तर 7वा उपघटक हा त्रिमिती वस्तू व घडणी यावर आधारित प्रश्न असतील. तर 8वा उपघटक दंडगोल, शंकू व गोल, कडा व कोपरे यावरही आधारित परीक्षेत प्रश्न येतील. तर 9वा उपघटक हा इष्टिकाचिती व घन, यामध्ये कडा, शिरोबिंदू, पृष्ठे हे उपघटक समाविष्ट असतील. तर भूमिती या घटकामध्ये 9 उपघटक समाविष्ट असतील, जे की 18% भारांश असेल. 18% भारांश म्हणजेच या घटकावर व उपघटकावर 9 प्रश्न हे 18 गुणासाठी शिष्यवृत्ती परीक्षेत येतील. यानंतर शेवटचा जो घटक आहे 7वा घटक हा चित्रालेख असून यामध्ये जो उपघटक आहे तो चित्ररूप माहितीचे आकलन हा असणार आहे. हा 6% भारांसाठी असून यावर 3 प्रश्न हे 6 गुणासाठी असतील. एकंदरीत गणित या विषयामध्ये 7 घटक असून पहिला घटक हा संख्याज्ञान असून 8 प्रश्न 16 गुणासाठी असतील. तर दुसरा घटक संख्यावरील क्रिया हा यावर 10 प्रश्न 20 गुणासाठी असणार आहेत. तिसरा घटक अपूर्णांक हा 6 प्रश्न 12 गुणासाठी असतील. चौथा घटक मापन, महत्त्वमापन हा यावर 10 प्रश्न 20 गुणासाठी असतील. तर 5व्या घटकातील आकृतीबंध यावर 4 प्रश्न 8 गुणासाठी. 6वा घटक हा भूमिती असून यावर 9 प्रश्न 18 गुणासाठी विचारले जातील. आणि शेवटचा घटक हा चित्रालेख असून 3 प्रश्न 6 गुणासाठी असतील. तर अशा पद्धतीने आपणास गणित या विषयाची तयारी करायची आहे.
हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.